स्वप्न नव्या महाराष्ट्राचे असं म्हणत जेव्हा आपण विकासाच्या आणि नव्या महाराष्ट्राच्या स्वप्नाविषयी बोलतोय तेव्हा हे विचारमंथन करत असताना विकास पुरुष अशी आपल्या सर्वांना ओळख असलेले नितीनजी गडकरी हे प्रत्यक्ष आज आपल्या या महासमिटसाठी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय नितीनजी गडकरी यांना त्यांनी कृपया आजच्या या आपल्या महासमिट 2025ला संबोधित करावं. देशाचं आणि राज्याचं विकासाचं विजन त्यांनी मांडावं. नितीनजी गडकरी साहेब. आज महाराष्ट्रामध्ये वेस्टलँड पडलेली आहे. आपल्याला आठवत असतील आपले मोहन धारिया हे केंद्रात मंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली वेस्टलँडवर एक रिपोर्ट उपलब्ध आहे. आमच्याकडे विदर्भात झुडपी जंगल म्हणून अनेक जमीन पडलेली आहे, तिथे काही करता येत नाही. आणि म्हणून या झुडपी जंगलावर देशात 17% जमीन ही पडीत आहे, ही काहीच करता येत नाही. त्या जमिनीवर आपण बांबूची लागवड केली आणि विशेषतः मॅग्नेजोर ऑफ इंडिया, कोलफील्ड त्याच्याकडे विदर्भात खूप आहे, त्या सगळ्यावर आपण बांबूची लागवड केली तर बांबूपासून आपण पॉवरही तयार करू शकतो आणि बांबूपासून आपण हायड्रोजन पण तयार करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मी हे सांगितलं, त्यांनी बराच इंटरेस्ट घेतला. ते पाशा पटेलला काही कामही पण दिलं आहे. आणि आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बांबूची लागवड जर आपण केली तर महाराष्ट्रातली रुरल ॲग्रिकल्चर आणि ट्रायबल इकॉनॉमी मजबूत बनू शकते. त्यामुळे वेस्टलँडमुळे आपण पर्यावरणाचंही रक्षण होईल आणि 2070 पर्यंत आपण कार्बन न्यूट्रल देश व्हायचा आहे, त्याही करता कामाचं पडेल. आणि नवीन रोजगाराची निर्मिती ग्रामीण महाराष्ट्रात तयार होईल आणि याला मार्केटच आहे. कारण आपलं 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएलचं इम्पोर्ट आहे. यातले 10 लाख कोटी रुपये जरी आपण शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ग्रामीण भागात ॲग्रिकल्चर इकॉनॉमीत गेले तर आपला ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट जो 12% आहे तो 22% झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाणी आणि शेतीच्या बाबतीमध्ये ती आनंदाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्रामधली द्राक्ष ही मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतात. नाशिकमध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्यूस कंपनी 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष एक्सपोर्ट करते. आज विशेषतः सांगली भागामध्ये महाराष्ट्रात डाळिंब, द्राक्ष याची मोठी शेती होते. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्रात भाजीपाला असेल त्यात आपण आघाडीवर आहोत. IQF सारखी टेक्नॉलॉजी आली आहे की आपण 1 वर्ष भाजी ताजी ठेवू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठं एक्सपोर्ट महाराष्ट्रातून कृषी मालाचं होऊ शकतं. आणि ते करण्याकरता महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्री कुलिंग प्लांट, कोल्ड स्टोरेज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळामध्ये कृषी विषयावर जास्त लक्ष केंद्रित करणं, रोजगाराची निर्मिती करणं आणि शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केल्याशिवाय सुखी समृद्ध महाराष्ट्रही उभा राहू शकत नाही आणि आत्मनिर्भर भारतही येऊ शकत नाही. आणि महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये खूप पुढे आहे. नुकताच एक प्रयोग झाला आहे, तो तर अतिशय उत्तम आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये अतिशय चांगला प्रयोग झाला, तो AI इन ॲग्रिकल्चरचा. आणि तो माझ्याकडे पण मी सुरू केला की माझ्याकडे आता वेदर स्टेशन तयार झालं. पाण्याचं मॉइश्चर किती आहे ते कळणार आहे. आणि आपल्या शेतामध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या सहकार्याने अमेरिकन सॅटेलाइट कळवणार आहे की आता तुमच्या संत्र्याला पाणी पाहिजे आहे. त्याची SOP तयार झाली आहे. आणि त्यामुळे एका एकरामध्ये 180 टन ऊस म्हणजे आपलं उत्पन्न वाढणार आहे. आणि आपल्या मोबाईलवर फोन येणार आहे की आता कोणता रोग येणार आहे, पाण्याची गरज आहे, कोणतं औषध मारलं पाहिजे, कोणत्या खताची गरज आहे. आणि आता ड्रोननी स्प्रेइंग सुरू झालेलं आहे. आपण जेव्हा मिश्र खत आणि युरिया फेकत होतो तेव्हा एका एकरामध्ये आपण जेव्हा खत फेकायचो पोत्यातून तर त्यातून 75% वाया जायचं आणि 25% प्लांटला जायचं. पण आता ड्रोन आले आहेत, माझ्याकडेही ड्रोन आहे. आणि त्यामुळे 75% प्लांटला जातं. नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत आली आणि त्यामुळे 75% प्लांटला जातं आणि 25% हे फक्त व्यर्थ जातं, वेस्टेज होतं. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा खूप मोठा बदल आहे. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे आणि मी आता आजूबाजूचे 2-2, 3-3 एकराचे 25 एकर शेती बटेनी घेतली आहे.
मी काही धंदा म्हणून नाही त्यांना मदत करायला घेतली आहे, कारण ते काहीच करू शकत नाही आणि त्या ट्रॅक्टरने 1.5 तास चालतो. तर मी सांगितलं सकाळी 4 वाजता उठून त्यांची जमीन नांगरटीचं काम करा, पुन्हा येतो, पुन्हा चार्ज होतो आणि माझ्याकडे सोलर आहे त्यामुळे फुकटात सगळं होतं आणि ड्रोनचं स्प्रेइंग आहे तेही पण सोलरवर चार्ज होतं आणि म्हणजे एक्सपेंडिचर कॉस्ट कमी होते पर एकर आणि उत्पादन वाढत आहे. आणि या कृषी तंत्रज्ञानामध्ये या तंत्रज्ञानाचा माहेरघर महाराष्ट्र आहे. आता मी ब्राझीलला गेलो होतो, तिथे जॉन डियर कंपनीनी 100% इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर मला लॉन्च करण्याची संधी मिळाली. टोमॅटोच्या फॅक्टरीत गेलो होतो. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तो ऊर्जादाता बनलेला आहे. ऊर्जादाता नाही, इंधनदाता बनलेला आहे. इंधनदाता नाही तर आता बिटुमिन पण आम्ही तयार केलेला आहे. नागपूर जबलपूर रोडवर 1 किलोमीटर रोड, हे जे पंजाब हरियाणामध्ये ही जी परळी जाळतात त्याच्याऐवजी त्यातून CNG तयार झाला. 400 प्रकल्प देशात येतात आहेत, 90 सुरू झालेले आहेत आणि त्यातून एक लिग्नंट नावाचं निघतं बाय प्रोडक्ट 35%. ते पेट्रोलियम बिट्युमिनमध्ये टाकून सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन आणि प्राज या दोघांनी मिळून नागपूर जबलपूर रोडवर मनसरजवळ 1 किलोमीटर रोड बांधला आणि मला सर्टिफिकेट मिळालं इट इज प्रूव्ह टू बी बेटर दॅन पेट्रोलियम बिट्युमिन. म्हणजे शेतकरी डांबरदाताही झाला आणि माझी इच्छा आहे की तो आता हायड्रोजन दाताही पण झाला पाहिजे आणि हवाई इंधन दाताही पण झाला पाहिजे. आणि मला सांगताना आनंद होतोय कारण या सगळ्या गोष्टी लोकांच्या पुढे पोहोचत नाहीत. पण राईस स्ट्रॉपासून एक प्रकल्प मोठा, वैद्यसाहेब जेव्हा इंडियन ऑइलचे चेअरमन होते त्यांच्या मागे मी लागलो आणि पानिपतला आता सुरू झालेला आहे. 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बायोबिट्युमिन आणि 78,000 टन पर इयर सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन. त्यामुळे आता तो दिवस दूर नाही आहे की कोल्हापूरमधला, सोलापूरमधला, मराठवाड्यातला शेतकरी हा पुढे हवाई इंधन दाताही होणार आहे. आणि हे मी सांगतो आणि पत्रकारांचा कार्यक्रम असल्यामुळे सांगतो की मला गेल्या 24 वर्षात मी जे बोललो ते कुठेही खोटं निघालेलं सांगणारा पत्रकार भेटला नाही. त्यामुळे मी सांगतो याचा विश्वास नाही. या सगळ्या कृषी प्रगतीच्या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राला सगळ्यात महत्त्वाची भूमिका वठवायची आहे. आणि यातला दुसरा विषय आहे दुधाचा. 1952 साली आपल्या देशातली गीर जातीची गाय ही ब्राझीलमध्ये गेली. त्यांनी संशोधन केलं आणि ती गाय तिथे आता 60 लिटर दूध देते. तिचा एक सांड होता, कारण कोल्हापूर जिल्ह्यात तर काही, कोल्हापूर, सांगली, तुमचं सोलापूर, सातारा, पुणे, मला लाज वाटते सांगताना आणि मी बोलायला संकोच करत नाही. अहो, तुमच्या एका जिल्ह्यात जेवढं दूध होतं तेवढं आमच्या विदर्भात नाही होतं. आणि म्हणून एवढं दूध आहे. पण आता एक नवीन क्रांती होणार आहे की तिथे ज्या गीर जातीची गाय होती तिचा जो बूल होता, सांड, टोरॅन्डो, त्याचं सिमेंट आणून आपल्या 2 लिटर 3 लिटरच्या गाईला इंजेक्ट केल्यावर जी गोरी झाली ती 12 आणि 14 लिटरची झाली. आणि आता टेक्नॉलॉजी आली आहे एम्ब्रिओ ट्रान्सफर. आणि मला सांगताना म्हणजे आपल्याकडे ते बेटी बचाव अभियानची इकडे गाई करता गरज नाही. आता 100% गोरीच होईल आणि ती गोरी आता 15 लिटर 20 लिटर दूध देणारी होईल. आणि आपण जर हे अशा प्रकारे जर या प्रक्रियेने गेलो तर 3 वेतामध्ये जर्सी, हुस्टन, सगळ्या विदेशी गाई पुन्हा देशी होतील. राठी आणि साहिवाल आणि गीर होतील. आणि देशात 3 प्रकल्प सुरू झाले आणि मला आनंद आहे की 3ही महाराष्ट्रातच सुरू झाले. पहिला प्रकल्प सांगली जिल्ह्यात चितळेंनी सुरू केला. दुसरा प्रकल्प बारामतीमध्ये पवार साहेबांनी सुरू केला आणि तिसरा प्रकल्प मी व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये नागपूरला सुरू केला. आणि 3ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. आणि आज महाराष्ट्रामध्ये जर असा विचार करा की आपली प्रत्येक गाय ही जर 15 किंवा 20 लिटर दूध देणारी झाली तर शेतकरी किती समृद्ध आणि संपन्न होणार आहे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये ही जी दुधाच्या क्षेत्रातली जी क्रांती आहे ती महाराष्ट्राचं चित्र बदलवेल. पोल्ट्री फार्म आपल्याकडे आहे,
आपल्याकडे विशेषतः बकऱ्यांकरता आपण गोट फार्म पण केलेला आहे, पण आता काऊ फार्म करण्याची गरज आहे. मी गोरक्षणवाले जे आहेत त्यांना सांगतो की तुमच्याकडे या गायी आणल्या, तुम्ही याच्यावर प्रयोग करा आणि यातून 15-15, 20-20 लिटर गोऱ्या तयार करा. तरी एक तुम्ही आमच्याकडे 50,000 गायी विकत घ्यायच्या आहे विदर्भात. आम्ही मदर डेअरी आणली आणि गाय घ्यायला चाललो कुठे? हरियाणामध्ये, गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये. मी म्हणलं इथे का नाही तयार करत? त्यामुळे येणाऱ्या काळात जे शेण निघेल त्यातून आपण कंपोस्ट खत तयार करू, ऑर्गॅनिक शेतीत पुढे जाऊ आणि दुसरीकडे एआयचा उपयोग करून उत्पादन वाढवू आणि खऱ्या अर्थाने दुधाच्या उत्पादनातून एक नवीन समृद्धी येईल. आणि त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास करणं ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. मी नेहमी म्हणतो की आपल्या देशात GDP ग्रोथमध्ये कृषी व्यवसायाचं कॉन्ट्रीब्युशन 12% आहे आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 22 ते 24% आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे. जर कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन 12 पासून आपण 22 पर्यंत जर नेलं, दुधाचं उत्पादन वाढवलं, इथेनॉल तयार केलं, आयसोब्युटेनॉल तयार केलं, डिझेल पेट्रोलचा पर्याय दिला, हायड्रोजन तयार केलं, बिट्युमिन तयार केलं, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की स्मार्ट विलेजची, स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज होणार आहे. आणि मी अशा एका स्मार्ट विलेजवरही काम करायला सुरुवात केली आहे. हे होऊ शकतं, हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. आणि जर पर्चेसिंग पॉवर वाढली ग्रामीण भागात तर गावामध्ये निश्चितपणे ग्रामीण भागाची प्रगती आणि विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद या शहरात जी भीड गोळा होते ती येणार नाही आणि आपले प्रश्न सुटतील. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कृषी आणि पूरक व्यवसायात अजून बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण त्यापेक्षा ती जी लाईन आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एक महत्त्वाचा दुसरा म्हणजे खनिज संपत्ती आहे. महाराष्ट्रामध्ये टोटल 75% मिनरल आणि 80% फॉरेस्ट विदर्भात आहे. आणि आता आमच्याकडे गडचिरोली जिल्हा जो ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये जे आयर्न ओर मिळालं ते 65 ग्रेड्स आहे. 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली आहे. जे नक्षलवाद्यांचं कॅपिटल होतं तिथे आता अशी स्थिती आहे की त्या ठिकाणी 5 ते 6 हजार नक्षलवादी मुवमेंटमधले नक्षलवादी आपलं नक्षलवाद सोडून आता काम करायला लागले आहे आणि जवळपास नक्षलवाद संपुष्टात आला. परवा जेव्हा नागपूरला कार्यक्रम झाला, मुख्यमंत्री होते, त्यावेळी सज्जन जिंदल JSWचे जे मालक आहेत ते मला म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यातला जो आयर्न ओर आहे तो 65 ग्रेडचा आहे आणि जमशेदपूरला टाटाची फॅक्ट्री आहे तो 55 ग्रेडचा आहे. आणि आपको पता नहीं होगा बोले नितिन जी, ये 65 ग्रेड है, वर्ल्ड का सबसे अच्छा आयर्न ओर वहां है. आणि म्हणून 7.5 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आली आहे. त्यामुळे विदर्भातल्या खनिज संपत्ती, मॅग्नीज आहे, आयर्न ओर आहे, वेगवेगळे मिनरल्स आहेत, त्याच्या आधारावरही महाराष्ट्रामध्ये नवीन समृद्धता आणि संपन्नता होणार आहे. कोळसा आहे आमच्याकडे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये खनिज संपत्तीच्या आधारावर उद्योग हे महाराष्ट्राच्या विकासाकरता महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की महाराष्ट्राचा विकास करत असताना पर्यटनाचं क्षेत्र सगळ्यात महत्त्वाचं. कारण पर्यटन असं क्षेत्र आहे की ज्यावर होणारा जो एक्सपेंडिचर आहे त्यातलं 49% एक्सपेंडिचर हे रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. आज बघा आपल्याकडे महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा किती गर्दी आहे. आपल्याला नवीन हिल स्टेशन निर्माण करण्याची गरज आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः अतिशय उत्तम स्थिती आहे की सगळ्या इथे तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, देऊ असेल, आळंदी असेल, माहूर असेल, रामटेक असेल. मी एक काम केलं की मी जेव्हा मंत्री झालो त्याआधी माझ्या आईने मला एकदा मरणापूर्वी ती अक्कलकोटला गेली होती आणि एवढा रस्ता खराब होता की 6 महिन्यापूर्वी तिने मला सांगितलं, नितीन अरे म्हणे किती लोक म्हातारे कुतारे एवढ्या यात्रेला जातात रे म्हणे, किती रस्ते खराब आहे रे म्हणे. माझे पूर्ण अंग खिळखिळ झालं. तुला कधी संधी मिळाली तर या सगळ्या देवा धर्माच्या दर्शन करण्याकरता जाणाऱ्या लोकांकरता उत्तम रस्ते बांध.
आणि मला सांगताना आनंद होतोय की कोल्हापूर पासून, माहूर पासून, तुळजापूर, गाणगापूर, देऊ, आळंदी, पंढरपूर, सगळ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थाटनाला तुम्ही जा, मी महाराष्ट्रात 6 लाख कोटी रुपये रस्त्याकरता दिले आणि हे सगळे रस्ते आता चांगले झाले. देऊ आळंदी करता तर 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग आपण निर्माण केला. आता किल्ले आपण सगळे जोडतोय. रायगडावर जोडणारा रस्ता तर केलाच, पण परवा संभाजीराजे आले की ते म्हणलं नवीन रोपवे पाहिजे. म्हणलं प्रस्ताव पाठवा, मी रायगडला नवीन रोपवे बांधून देतो. म्हणजे आपण जिथे जिथे पर्यटनाची स्थान आहे तिथे रोपवे, केबल कार, फॅनिक्युलर रेल्वे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या सगळ्या या जे आपले पर्यटनाची स्थळं आहेत ती उत्तम करण्याची आवश्यकता आहे. कारण जेव्हा लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते तेव्हा लोक नॅचरली खर्च करतात. मला योगीजी म्हणाले, माझ्याकडे आले होते, बोले हमारे उत्तर प्रदेश में कुंभ की समस्या अगर किसी ने निर्माण की तो आपने निर्माण की. बोला मैंने? बोले मैंने क्या किया? बोले आपने इतने रास्ते अच्छे बनाए कि छोटे से छोटे लोग पुरानी गाड़ी खरीदकर अपने परिवार को लेकर प्रयाग की तरफ आए. करोड़ों गाडी आई. म्हणजे या सेच्यामध्ये रस्ते चांगले झाल्यामुळे लोक आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन एवढी गर्दी केली की करोडो लोक त्या ठिकाणी आले आणि त्यामुळे पर्यटन याला खूप महत्व आहे. आपल्याकडे सृष्टी सौंदर्य उत्तम आहे, धबधबे आहेत, डॅम्स आहेत, तीर्थाटनाची स्थानं चांगली आहेत, किल्ले आहेत आणि त्या ठिकाणी जर उत्तम व्यवस्था झाल्या तर आपल्या महाराष्ट्रामधल्या लाखो युवकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज सगळ्यात जास्त आवश्यकता कोणती असेल तर रोजगार निर्माण करण्याची आहे. त्यामुळे भविष्यातलं पर्यटन हे महाराष्ट्रातलं उत्तम करण्याकरता आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विशेषतः ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये मी ज्यावेळी मंत्री होतो शिपिंगचा त्यावेळी बीपीटी आणि आपले वाढवान पोर्ट देखील आता चांगलं उभं होत आहे आणि या बीपीटीमध्ये मी एक रो रोपॅक्स सुरू केला. या इथून बीपीटी मधून आपण अलिबागपर्यंत जातो, आपली गाडी पण टाकता येते आणि आता इथून आपण रत्नागिरीपर्यंत आणि गोव्यापर्यंत जलवाहतूक सुरू करू शकतो. आणि आज मला सांगताना आनंद होतो, मुंबईमध्येच मी ज्यावेळी होतो त्यावेळी मी पाण्यावर उतरणारं विमान आणलं होतं. मी स्वतः गिरगाव चौपाटीवरून उडलो, पूर्ण फिरलो आणि पुन्हा विमान पाण्यात उतरलं समुद्रात आणि मी म्हणतो एमपीबीएस सी प्लेन, म्हणजे जे जमिनीवरही चालतं, उतरतं आणि पाण्यावरही उतरतं, त्याची गरज आहे. आणि त्या काळामध्ये मी नव्या मुंबईच्या एअरपोर्टला एक जेटी बांधून ठेवायला आग्रहकृती झाली पूर्ण आणि बीपीटीत बांधून ठेवलेली आहे. आणि आता महाराष्ट्र सरकारला मी बराच मागे लागलो आणि त्यांनी पुढाकार घेतला की मुंबईमध्ये म्हटलं खूप काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत, पण आता पाण्यातल्या टॅक्स्या सुरू केल्या. तर त्याचा जो अभ्यास आला, निष्कर्ष निघाला की मुंबईतल्या कुठल्याही दिशेपासून 17 मिनिटाच्या आत आपल्या वॉटर बोटनी आपण एअरपोर्टला जाऊ शकतो. जर आपण इटलीमध्ये व्हेनिस शहरात जर कधी गेला असाल तर व्हेनिस शहरामधून हॉटेलमधून उतरल्यावर तुम्ही नावेत बसता आणि नावेतून समुद्रातून विमानतळावर येतात. तसं मुंबईतल्या कुठल्याही भागातून आपण जशी टॅक्सी आहे तशी आता वॉटर टॅक्सी राहील आणि त्यात बसून आपण वसई विरारपासून कुठूनही कुठल्याही दिशेने 17 मिनिटाच्या आत आपण नव्या मुंबईच्या एअरपोर्टवर आतमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात जलवाहतूक ही महाराष्ट्राकरता महत्त्वाची आहे. जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यामध्ये मेट्रो आज मोठ्या शहरामध्ये होते आहे, मुंबई पुण्यापर्यंत नागपूरपर्यंत ठीक आहे, पण आता मेट्रोची कॉस्ट पर किलोमीटर 550 कोटी रुपये आहे आणि याच्यावर आता संशोधन करण्याची गरज आहे. आम्ही नुकतंच नागपूरला एक पहिला पायलट प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशी बस तयार केली आहे की ती बस 135 सीटर आहे, फ्लॅश चार्जिंग बस. आणि ती बस अशी आहे की ती बस उभी राहिली, त्याची फिल्म आहे बहुतेक. ही जी बस आहे ही एअर कंडिशन आहे, त्याची एक्झिक्युटिव्ह चेअर आहे, त्याच्यामध्ये बस एअर होस्टेस आहे तशी बस होस्टेस राहणार आहे. आणि ही बस पहिले 50 किलोमीटर टाटाने पहिले नागपूरला ते सुरू करतात आहे
आणि तिचा आम्ही आता त्यांना धारवाडमध्ये त्यांनी मोठी फॅक्टरी पण टाकलेली आहे आणि या बसचा किराया याच्या समोर टीव्ही राहणार आहे आणि चहा पाण्याची व्यवस्था आहे बसमध्ये आणि हिचा किराया डिझेल बसपेक्षा 30% कमी राहणार आहे. म्हणजे ही जी बस आहे ही बसचा आता आपण सगळ्या महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, कोल्हापूर, मुंबई आणि याच्यात चांगल्या खुर्च्या आहेत विमानातल्या एक्झिक्युटिव्ह क्लाससारख्या आणि तिकीट रेट 30% कमी. हे ट्रान्सपोर्टमधलं नवीन रिव्होल्युशन आहे. याचा पहिला प्रोजेक्ट आता नागपूरला सुरू होतो आहे आणि हा यशस्वी झाल्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. मेट्रोला 550 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे आणि याचा 2 कोटी रुपये पर किलोमीटर खर्च आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कामाचा आहे, सोलापूरमध्ये कामाचा आहे, कोल्हापूर ते सोलापूर, कोल्हापूर ते पुणे. त्यामुळे आज कोल्हापूर ते पुणे आता रस्ता 6 लेनचा करतोय. त्या रस्त्याने सरळ ही बस निघाली तर ही पुण्यामध्ये केव्हा पोहोचेल कळणार नाही. तुम्ही लॅपटॉपवर अभ्यास करता करता येऊ शकाल, स्वतःची गाडी नेण्याची गरज नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आपण छोटे छोटे एअरपोर्ट पण तयार करतो. अकोला, अमरावती, आता शिर्डीला किती विमानं यायला लागली. आता कोल्हापूरवरून विमानं उडायला लागली. परवा माझ्याकडे किर्लोस्कर आले होते. ते किर्लोस्कर वाडीला त्यांचा एक एअरपोर्ट आहे. ते म्हणाले मला इथे परवानगी पाहिजे. मी म्हटलं काही करू नका, तुम्हीच तुमचा एअरपोर्ट बांधा म्हटलं. आणि त्यांनी आता तो प्रोजेक्ट तयार करून आले. माझ्याकडे घेऊन मी तुम्हाला परवानगी देतो आणि तुम्ही इथे सगळे सांगलीचे विमानं इथे उतरतील आणि इथून डायरेक्ट बंगलोर आणि मुंबई, पुण्याला कनेक्टिव्हिटी मिळेल. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमचा स्वतःचा एअरपोर्ट उभा करावा. ते त्या कामाला लागले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये छोटे पोर्ट, एअरपोर्ट, मोठे पोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्टची व्यवस्था झाली. वंदे मातरम रेल्वे वाहतुकीमुळे मोठी व्यवस्था झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता KPMGने 8 दिवसापूर्वी दिल्लीत माझ्या हस्ते एक रिपोर्ट प्रकाशित झाला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं सांगितलं की सध्या 81% माल वाहतूक रोडवर होते, 1% रेल्वेने जाते आणि बाकीच्या याच्यामध्ये पाणी आणि हवाई वाहतूक आहे. तर मलाही आश्चर्य वाटलं. तर आपली लॉजिस्टिक कॉस्ट 16% होती. पण आपले रस्ते चांगले बनल्यामुळे IIM कलकत्ता, IIM बंगलोर आणि IIT कानपूर आणि IIT चेन्नई या तिघांनी एक रिपोर्टमध्ये सांगितलं की आता आपली लॉजिस्टिक कॉस्ट 16% वरून 6% कमी झाली. आणि मी गॅरंटीने सांगितलं रोडमुळे तर पुढच्या डिसेंबरपर्यंत आपल्या देशाची लॉजिस्टिक कॉस्ट सिंगल डिजिटवर म्हणजे 9% आल्याशिवाय राहणार नाही. जर ही 9% आली तर 60% कॉस्ट कमी झाली तर आपलं एक्सपोर्ट 1.5 पटीने वाढणार आहे. आत्मनिर्भर भारत $5 ट्रिलियन इकॉनॉमी ही जर आपल्याला बनवायची असेल तर आपल्याला एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे आणि एक्सपोर्टमुळे आपला उद्योग वाढणार आहे. माझ्याकडे मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. ज्यावेळी 11 वर्ष झाले आता ज्यावेळी मी मंत्री झालो तेव्हा इंडस्ट्रीचा साईज 12 कोटी रुपये होता आणि 6 महिन्यापूर्वी आम्ही जपानला मागे टाकून आज भारताचा नंबर 3रा झालेला आहे. अमेरिका पहिल्या नंबरवर 78 लाख कोटी रुपये, चीन दुसऱ्या नंबरवर 49 लाख करोड आणि भारत 22 लाख करोड आता 3ऱ्या नंबरवर आहे. आणि इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG, इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन यात आपण जगात पुढे चाललो आहे. आणि मी विश्वासाने सगळ्या इंडस्ट्रीला बोलून सांगितलं की आता आपला 3रा नंबर नाही तर 5 वर्षात आपल्याला पहिल्या नंबरवर पोहोचायचं आहे. तुम्हीच विचार करा की आजच आपल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने 4 करोड युवकांना जॉब दिला. राज्य सरकारला आणि भारत सरकारला GSTच्या रूपाने सगळ्यात जास्त रेव्हेन्यू देणारी ही इंडस्ट्री आहे. एवढंच नाही तर या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट या इंडस्ट्रीचा आहे. आणि महाराष्ट्रात पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं माहेरघर झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात एक्सपोर्ट वाढवणारे उद्योग उभे करणं आणि महाराष्ट्रात रोजगार निर्माण करणं आणि महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा होईल त्याच वेळी देशाची पण $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल. आणि हा समृद्ध संपन्न महाराष्ट्र जर तयार करायचा असेल तर या प्रत्येक लहान लहान क्षेत्रातली पुढल्या 25 वर्षाची 50 वर्षाची एक व्हिजन
तयार करण्याचा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. सगळ्याच गोष्टी एका याच्यात सांगणं शक्य नाही, कारण वेळ पण कमी आहे. त्यामुळे मी सगळ्या विषयाला काही स्पर्श करू शकलो नाही. पण येणाऱ्या काळामध्ये पुढारीसारख्या उत्तम काम करणाऱ्या, मीडियामध्ये काम करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रातली शिक्षण, त्यानंतर हेल्थ सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, हँडलूम, हँडीक्राफ्ट, टुरिझम या प्रत्येक क्षेत्रातली आपली भविष्यातली वाटचाल कशी राहील याचा विचार लोकांकडनं घेऊन त्याची दिशा ठरवण्याची गरज आहे. साहित्य, संस्कृती, कला, कल्चर ही आपलं विशेषता आहे. महाराष्ट्रातले संत आपले प्रेरणास्त्रोत आहेत. फुले, आंबेडकर, शाहू महाराजांनी दिलेला सामाजिक विचार ही देशाची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही हा देशाचा आदर्श आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आम्ही कुठे आहोत आणि उद्या आम्हाला कुठे जायचं आहे याचा नीट विचारपूर्वक प्लॅन तयार करून ती विजन तयार करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्रातल्या जबाबदार लोकांची आहे. मी बाळासाहेबांना आणि योगेशजीला धन्यवाद देतो की महाराष्ट्राची विजन आणि याची चर्चा करून लोकांना दिशा देण्याकरता आपण हा जो उपक्रम घेतलेला आहे त्याला शुभेच्छा देतो. आणि उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्याकरता आपल्याप्रमाणे मी पण पूर्ण ताकदीने काम करीन. आणि रोड पुरतं जर म्हणाल तर महाराष्ट्रातले रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यापेक्षा चांगले बनतील असा विश्वास तुम्हाला देतो. आणि तो दिवस 1 वर्षात येईल. आता आम्ही दिल्ली मुंबई हायवे पूर्ण केला जवळपास. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेसारखे सुंदर रस्ते हे महाराष्ट्राचे होतील आणि अन्य क्षेत्रात आपला महाराष्ट्र निश्चितपणे पुढे जाईल. आणि एक मराठी म्हणून आपल्या सगळ्यांना याचा अभिमान आहे. आणि मी जरी दिल्लीत काम करत असलो तरी मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी नाटक, भावगीतं, गाणं आणि मराठी खाद्यपदार्थ याच्यावरचं प्रेम काही कमी झालं नाही. माझ्याकडे दर बुधवार गुरुवारी खासदार भेटायला येतात आणि दरवेळेला मी त्यांना महाराष्ट्रातलं थालीपीठ, कधी वडापाव खाऊ घालतो. 200-200 खासदार येतात. आणि आता तर काही लोक काम झालं असतं पण म्हणतात मी आता आज एवढा करता आलो की आज महाराष्ट्रातलं नवीन खाद्य काय आहे. त्यामुळे महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत पुढे आहे. ही महाराष्ट्राचं वैभव, महाराष्ट्राची प्रथा, परंपरा, इतिहास, विरासत, हे साहित्य, संस्कृती अशीच पुढे जात राहील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. आता महाराष्ट्र बघतोय चॅनल पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज, आपलं पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज, अव्वल पुढारी न्यूज, चॅनल पुढारी आता महाराष्ट्र बघतोय चॅनल पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज, आपलं पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज, चॅनल पुढारी न्यूज. अर्थातच गडकरीजींना ऐकताना कायमच असं वाटत राहतं की त्यांचा मनमोकळा स्वभाव हा त्यांच्या वाणीमध्ये उतरतो आणि मग ते संबोधित करत असताना त्या संबोधनाचा संवाद कधी होतोय आपल्यालाही उमगत नाही. आणि म्हणूनच आपल्याशी संवाद साधावा असंही आम्हालाही वाटतंय. त्यामुळे निवडक आपली परवानगी असेल तर 2 प्रश्न आपण घेऊयात. 2 प्रश्न. श्रद्धा. नितीनजी, महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघताना दिल्लीतून काय वाटतं? दिल्लीतून महाराष्ट्र काही मला दिसत नाही आणि आजकाल मी मुंबईला येत नाही. आज केवळ तुमच्या कार्यक्रमाकरता आलो. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की दिल्ली ते नागपूर डायरेक्ट फ्लाईट बऱ्याच झालेल्या आहेत. गडकरी साहेब,
तुम्ही आत्ता अनेक विषय मांडले आणि संपूर्ण देश तुम्ही रस्त्याबाबत केलेलं जे काम आहे त्याबद्दल तुम्ही लोकप्रिय आहात संपूर्ण देशात. मुद्दा असा आहे की आता गणेशोत्सव आहे आणि मी कोकणातला आहे. प्रश्न तुमच्या लक्षात आलाच असेल. संपूर्ण देशात रस्त्यांचं जाळं विणणाऱ्या प्रश्न लक्षात आला त्यामुळे उत्तर देतो. नाही, संपूर्ण देशात रस्त्यांचं जाळं विणणाऱ्या नितीन गडकरी साहेबांनी मुंबई गोवा हायवे समोर हात का टेकले? असं आहे की 2009 साली या हायवेचं कामाची सुरुवात महाराष्ट्र सरकारच्या PWD खात्याने केली. हा नॅशनल हायवे त्यावेळी महाराष्ट्र सरकारला दिला होता. मी त्याला कोणाला दोषारोपण नाही करत, पण याला काय नाट लागला मला माहित नाही. मलाही असं वाईट वाटतं. याच्यापर्यंत खूप कॉन्ट्रॅक्टर आले आणि गेले, बंद पडले. आता जवळपास 90-92% पूर्ण झाला. शेवटची स्टेज आहे. काम पूर्ण होण्याच्या आधी पाऊस आला, त्यामुळे काही ठिकाणी कच्चा भाग आहे. पण डिसेंबरपर्यंत एकदा पाऊस थांबला की हे काम पूर्ण होऊन हायवे एकदाचा नक्की पूर्ण होईल. याला खूप वेळ लागला आणि बऱ्याच अडचणी आल्या. याच्यामध्ये कोणाला दोष देण्यात कारण पण कोकणात एक अर्धा एकरचे मालक आहेत. अजूनही कोर्ट केसेस चालू आहेत. लँड एक्विजिशनपासून अनेक समस्या होत्या, कॉन्ट्रॅक्टरच्याही समस्या होत्या, काही आमच्याही चुका झाल्या. पण आता ती टनेल तर मधली सुरू झाली. तर शेवटचं जे आहे त्याच्यात आहे, पण पाऊस या भागात खूप जास्त पडतो आणि त्याच्यातल्या अडचणी आहे. पण आता मला असं वाटतं की डिसेंबरमध्ये मी आता इथे यायच्या आधीच पुन्हा बोललो आमच्या इंजिनियरशी आणि डिसेंबरपर्यंत सगळं पूर्ण होईल. पण उशीर झाला आहे खरं आहे. त्याबद्दल तुमची नाराजी पण बरोबर आहे, योग्य आहे. नितीनजी, महाराष्ट्र तुमच्याकडे आशेनं पाहतोय राष्ट्रीय स्तरावर. आपण असं म्हणाला होता भाषणाच्या सुरुवातीलाच की महाराष्ट्रात नव्हे तर देशातच शिवशाही आली पाहिजे. आपला काय विचार आहे त्या संदर्भात? महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये शिवशाही आली पाहिजे असं आपण म्हणालात, तर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र सुद्धा आपल्याकडे आशेनं पाहतोय. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, त्यांचं प्रशासन, त्यांचे निर्णय, त्यातली ट्रान्सपरन्सी, या सगळ्याच बाबतीत ती एक मला वाटते आपल्या सगळ्यांना शिकण्याकरता त्यांचं राज्य इन्स्टिट्यूट होतं, रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्यामुळे शिवाजी महाराजांवर आमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे. प्रधानमंत्री मोदींची पण श्रद्धा आहे आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आदर्शानुरूप आपल्या देशामध्ये राज्य तयार झालं पाहिजे. ते नेहमी म्हणायचे हे राज्य जनतेचं राज्य, रयतेचं राज्य आहे, हिंदवी स्वराज्य. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांचीच भावना आहे. हे काम कठीण आहे पण असंभव नाही. आणि मला आमच्याकडे ज्यांच्या सहवासात काही काळ मला काम करायची संधी मिळाली, स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी म्हणून प्रसिद्ध मोठे विचारक होते. ते नेहमी असं म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर अँड नेशन बिल्डर थिंग्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. हे कार्य खूप कठीण आहे, अनेक वर्ष करावं लागेल आणि त्यातून हा देश नक्की घडेल. आणि जो आदर्श आपण घडवत असताना समोर ठेवला पाहिजे तो शिवशाहीचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ठेवला पाहिजे. हाच माझ्या बोलण्यातला उद्देश होता. आणि मी व्यक्तिगतरित्या माझ्या जीवनात त्यांना आदर्श राजा म्हणून मानतो. आणि जेव्हा कधी असं वाटतं की कठीण प्रसंग आला तर शिवाजी महाराजांनी काय केलं असतं हे करून मग त्याचा निर्णय करतो. आणि मला विश्वास आहे की नक्कीच अशी शिवशाही देशात येईल. आपल्या या उत्तरानंतर सांगावंसं वाटतं की दिल्लीत आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राचा प्रामाणिक आणि तितकाच हक्काचा आवाज सातत्यानं घुमतो, याचा मराठी म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि आपण ज्या शिवशाहीची अपेक्षा व्यक्त केली ती लवकरच सत्यात उतरेल अशी आम्ही सर्वजण अपेक्षा करतो. धन्यवाद आजच्या या संवादासाठी आणि आपल्या या प्रमुख उपस्थितीसाठी.